माय डिअर चार्ट कमांडोज, एकदा का ऑप्शनचा प्रीमियम कसा बनतो, त्यावर कोणते घटक कसे परिणाम करतात हे जर माहीत झालं तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही करत असलेलं जे गॅमलिंग आहे ना ते थांबू शकतं, लॉसेस थांबू शकतात आणि एक कन्सिस्टंट प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कानात हेडफोन टाकून शांत ठिकाणी एकांतात पहा. पुढे मी तुम्हाला खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजीज ऑप्शनच्या देणार आहे, शिकवणार आहे. त्यासाठी या व्हिडिओतला कंटेंट खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी नोट्स तर तुम्ही काढालच. माय डिअर कमांडोज, प्रीमियम नेमका कसा कॅल्क्युलेट केला जातो, कसं काय प्रीमियम येतं. 1000चा स्टॉक आहे 30-40 रुपयाचा प्रीमियम आहे, 100चा स्टॉक आहे 1000 रुपयाचा प्रीमियम आहे. असं आपल्याला कसं काय बाय करता येतं. म्हणजे 1000 रुपयाचा जो स्टॉक आहे तो फक्त आपण कसं काय 10-20 रुपयामध्ये 30-40 रुपयात बाय करतो. हे जे आहे हे प्रीमियम नेमकं कसं कॅल्क्युलेट करतात खूप महत्त्वाचं आहे. बरेचसे ॲडव्हान्स ट्रेडर्ससुद्धा असतील बघणारे, तुम्हालासुद्धा असे काही पॉईंट मिळणार आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बरोबर आहे. त्यामुळे ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत वही पेन घेऊन बघायचं आहे, नोट्स काढायचे आहेत. कारण मी येणाऱ्या दिवसात खूप पॉवरफुल ऑप्शनच्या स्ट्रॅटेज्या देणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे. एव्हरी ऑप्शन प्रीमियम हॅज 2 कॉम्पोनंट, 2 घटक आहेत, 2 व्हॅल्यू आहेत. प्रीमियम व्हॅल्यू 2 व्हॅल्यूपासून बनते, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय बघूया. बरोबर आहे. त्याच्या अगोदर हे बघू की बाबा हे नेमकं प्रीमियम कोणाला देतं. बरं, रिटेलर्स आणि बिगिनर्सच आहेत. आपलं चॅनलच रिटेलर आणि बिगिनर्ससाठी आहे, स्मार्ट मनीसाठी नाही आहे हे चॅनल. त्यामुळे जर स्मार्ट मनी तुम्ही असाल तर सॉरी फॉर दॅट. पण इथं लक्षात घ्या की बायर जेव्हा कुठला बाय करतो ऑप्शन, याचा अर्थ तो जो प्रीमियम पेड करतो तो प्रीमियम डायरेक्ट सेलरला जातो. म्हणजे बायर प्रीमियम पेड करतो आणि सेलरला तो प्रीमियम रिसीव होतो, म्हणजे त्याला मिळतो. राईट. मग ते रिस्कसाठी तो त्याचं ते फीस वगैरे कसं मी पुढे सांगतो. मग आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू पहिल्यांदा बघूया. इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय की त्या स्टॉकची जी प्राईस आहे मायनस स्ट्राईक प्राईस. आता समजा एस बी आयचं पकडा. SBIचा समजा किती किंमत चालू आहे, 500 चालू आहे आणि इथे माझ्याकडे 450चा कॉल आहे. मग काय झालं, 500 मायनस 450 किती राहिले, 50 रुपये. मग ही 50 काय झाली, इंट्रेन्सिक व्हॅल्यू झाली. म्हणजे स्टॉक प्राईसपेक्षा आत जो आहे, म्हणजे इन द मनी, ITM OTM ATM काय समजत नसेल हे तर मी सगळे प्लेलिस्ट टाकलेली आहे. बिलकुल तुम्हाला लाखो रुपये बाहेर खर्च करायची गरज नाही. फ्रीमध्ये फक्त मराठी चॅनल आणि आपलं चार्ट कमांडो हिंदी चॅनलची पूर्ण प्लेलिस्ट जरी बघितली तर तुम्हाला काही करायची गरज नाही. स्टेप बाय स्टेप बघा, आहे की नाही. थोडंसं मागं पुढे असतील व्हिडिओ, थोडं आपण ॲडजस्ट करून बघा. नाहीतर मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यात सिरियली व्हिडिओ व्यवस्थित लावून 2 कोर्ससुद्धा फ्री मिळतात त्याच्यात. बरोबर आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आता इथं काय इंट्रेन्सिक व्हॅल्यू हे लक्षात आलं आपल्याला. म्हणजे इथं आता काय इन द मनी जे ऑप्शन आहेत त्यालाच इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. ITM म्हणजे जी किंमत निघून गेलेली आहे पुढे. राईट. म्हणजे ITMलाच फक्त इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. ATM आणि OTM म्हणजे ॲट द मनी. ॲट द म्हणजे आपण 500चा SBI म्हणलं, 500च्या त्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते. आणि 500च्या वर जेवढ्या स्ट्राईक प्राईस आहेत 600 700 520 1000 जे काय असेल ते OTM आहेत आणि त्यांना इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते, त्यात फक्त हवा असते. मग इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते तरी मग ती किंमत कसं काय आहे त्याला, तर त्याला आहेत म्हणतात एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू. मग एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू कशी बनते, तर ती एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर सेलर लोक भविष्यात तिथवर प्राईस जाणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी म्हणून तुमच्याकडून जे फीस चार्ज करतात, त्यांची जी रिस्क घेतात. रिस्क कशाची आहे त्यांना, एक तर टाईमची रिस्क आहे आणि व्हॉलॅटिलिटीची रिस्क आहे. समजा आज 5 जून चालू आहे, बरोबर आहे. 5 जून चालू आहे, तुम्ही 5 तारीख आहे आणि तुम्ही इथं 30 तारखेचं त्यांना 30 तारखेचं तुम्ही ऑप्शन बाय केला. मग हे 25 दिवसाची रिस्क आहे ना, 25 डेजची रिस्क जी आहे ती रिस्क सेलर घेतात. समजा ह्या दरम्यान जर तिथवर वाढलं तर त्यांना तेवढे पैसे पेड करावे, तर त्यामुळं ह्या रिस्कचे ते पैसे घेतात. राईट. हे टाईम आणि व्हॉलॅटिलिटी IV. तर व्हॉलॅटिलिटीला खूप जण खूप महत्त्व देत नाहीत, पण सगळ्यात महत्त्वाचा घटक व्हॉलॅटिलिटीच आहे. बरोबर आहे. म्हणजे काही न्यूज येऊ शकते भविष्यात,
आणि ह्या 25 दिवसात त्या समजा SBIचं घेतलं आहे, अचानक काहीतरी RBI गव्हर्नर काहीतरी अनाऊन्स करतील किंवा कुठं काय होईल, भरपूर मोठी रिस्क आहे आणि ही रिस्क आहे म्हणून सेलरला इश्क आहे आणि ती त्याची फीस चार्ज करतात, राईट. आणि टाईम व्हॅल्यू, बरोबर, म्हणून ही सेलरला आपण अमाऊंट पेड करत असतो, राईट. म्हणजे इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू समजली तुम्हाला? समजली? मला कॉमेंटमध्ये सांगा. बरं, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे स्टॉक प्राईस मायनस स्ट्राईक प्राईस, राईट. आणि एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे टाईम आणि व्हॉलेटिलिटी, ह्याची जी किंमत सेलर लावतो त्याला एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणायचं. एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू कुणाला असते? कुणाला असते? ITM आणि ATM आणि OTMला, आउट ऑफ द मनीला. ITMला असते का? खाली कॉमेंटमध्ये सांगा. राईट, ओके. तर कॉमेंट करत चला, लाईक आणि शेअर तर तुम्ही करणारच आहात. तर मेजर कॉम्पोनंट काय आहेत? ऑप्शन प्राईस. हे सगळं झालं व्हॅल्यू कशी डिराईव्ह केली जाते. मग आता त्याच्यावर परिणाम कोणकोणते घटक करतात म्हणजे ह्या प्रीमियमच्या किमतीवर? तर परिणाम करणारे 6 घटक असतात टोटल, की जे त्याच्यावर ऑप्शनचे प्रीमियम कमी जास्त करत असतात. मग हे 6 घटक जर तुम्हाला कळाले तर मग तुम्हाला निर्णय घ्यायला खूप सोपं होतं, आहे की नाही. ही जी ओव्हर ट्रेडिंग करता तुम्ही, बाय सेल करता किंवा काय येडं उठलं पळत सुटलं कुठलाही ऑप्शन बाय करून टाकता, कुठलाही ऑप्शन म्हणजे सेल खूप कमी करतात लोक, पण हे गॅम्बलिंग करतो आपण. हे कॉम्पोनंट एक्झॅक्ट कुठल्या घटकाचा परिणाम ह्या प्रीमियमवर होतो ह्याचा आपल्याला माहितीचा स्ट्रॅटेजी बनवताना खूप उपयोग होतो, बरोबर. मग आता इथं काय, काही ट्रेडर काही घटक इग्नोर करत असतात, तरी मी इथं ते सांगणार आहे, बरोबर. कारण तुम्हाला तुमचा फ्युचरचा बेस तयार करण्यासाठी, तुमचा एज्युकेशनल बेस तयार करण्यासाठी हे मित्र गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि खरंच तुम्हाला वाटतं आहे मराठी माणूस पुढं जावा तर तुम्हाला कष्ट घ्यावंच लागणार आहे, आहे की नाही. मराठी माणसं कष्ट घेत नाहीत, मला खूप राग येतो, बरोबर आहे. आहे की कुठलंही काम, कुठलंही छोटं काम असो मोठं काम, किती हार्डवर्क काम, बघा सगळे जर बिहार, उत्तर प्रदेश, UP सगळीकडची लोक इथं येऊन, म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही वाईट नाही आहे, सगळी लोकं आपलीच आहेत, परराज्यातली सुद्धा लोकं आपली. पण प्रॉब्लेम काय होतो, समजा एखाद्या मिलमध्ये काम करायचं आहे, तिथं मराठी माणूस नाही, एखाद्या हॉटेलात काम करायचं, तिथं ही सगळी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये काही नेपाळ्याने काही कब्जा केला आहे, काही उत्तर भारतीयाने केला आहे, वेगवेगळ्या गुजरात्याने काही केलं, म्हणजे तिथं ती काम मराठी माणसाला लाज वाटते. असं नका करू, लाजायला काय, कष्ट घ्या, आहे की नाही. खूप कष्ट घ्यायला लागतात आणि कष्टालाच फळ मिळतं, हे कायम लक्षात ठेवा. ह्याला काय ऑप्शन नाही. मला बरेच जण म्हणतात, सर माझा खूप लॉस झाला आहे, मी तुमचा सगळा कोर्स बिर्स काय असेल ते सगळ्या 12 भानगडी करतो, पण मला एखादा असा ट्रेड सांगा की झपकन माझा लॉस सगळा कव्हर करतो आणि मग मी शिकायला सुरू करतो. अरे दादा, आधी शिकायला सुरू कर, तरच लॉस कव्हर होईल. आणि लॉस कव्हर करायला जाशील तर जन्मात तुझा लॉस कधीच कव्हर होणार नाही. लॉस हा कधी कव्हर होतच नसतो, राईट. हे लक्षात घ्या, आहे की नाही. करोडोचा लॉस करूनसुद्धा माझ्या करोडोच्या प्रॉपर्ट्या मी बनवल्यात. ह्याचं कारणच आहे की तुम्ही तो लॉस कव्हर करायला जाऊ नका, ते विसरून जा, काय झालं होतं मागे, काय, झिरोपासून सुरुवात करा, बरोबर आहे. कारण तुम्ही ट्रेड घेताना 1000 रुपयाचा प्रॉफिट आला तर तुम्हाला ते लय छोटा वाटेल, कारण तुमचं 2 लाखाचा लॉस झाला आहे मागं. मग ते कवर करायच्या नादात ते बेनं 1000चा बी घेत नाही, त्याच्यावर अजून 5000चा लॉस करून ठेवतं. म्हणजे आलेले 1000 रुपये पण मार्केटला परत देतं आणि पुन्हा राहिलेल्या कॅपिटलमधून पण अजून 4-5 हजार देऊन टाकतं. होतं की नाही तुमच्यासोबत? असं कॉमेंटमध्ये सांगा. जर मी काय वाईट बोलत असेल तर काय हरकत नाही, तसं पण सांगा, मी सुधार करून घेईल. पण लक्षात घ्या, हे काय की नाही, इग्नोर करू नका, एकमेकाला ब्लेम करू नका, स्वतः कष्ट घ्यायला तयारी करा, राईट. कुठल्याही गोष्टीला इग्नोर करू नका. मग हे 6 फॅक्टर कोणते आहेत? तर पहिला फॅक्टर स्टॉकची प्राईस, हे दुसरा स्ट्राईक प्राईस, तिसरा टाईम टू एक्सपायरी म्हणजे एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी, कुठली न्यूज आली, कुठलं गव्हर्नमेंटनं काय अनाऊन्स केलं, कुठला रिझल्ट आहे, 12 भानगडी, युद्ध, काही असेल त्याच्यामुळं मार्केटमध्ये जे हालचाल होते, आहे की नाही. इंटरेस्ट रेट, गव्हर्नमेंट सारखं इंटरेस्ट रेट बदलत असतं. जनरली ऑप्शनमध्ये एक फिक्स इंटरेस्ट रेट असतो. जसं तुम्ही इथं जर ऑप्शन चेनमध्ये गेलात, आपण जर इथं मार्केट डाटामध्ये जाऊन जर तुम्ही ऑप्शन चेनला गेलात तर इथं तुम्हाला हे दिसेल क्लिअरली. इथं खाली जर गेलात तर 10% इथं दिसतंय का तुम्हाला? 10% इंटरेस्ट रेट इज ॲप्लिकेटेड, आहे की नाही, वाईल कॉम्प्युटिंग इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी. म्हणजे हे जनरली 10% ते त्यांनी पकडून ठेवलेलं आहे, परंतु त्याचासुद्धा इंटरेस्ट रेटचा सुद्धा परिणाम होत असतो, राईट.
आणि डिव्हिडन्स कुठला स्टॉक आहे, समजा त्याने काही डिव्हिडन्स अनाऊन्स केले, कसं होतं एक एक बघूया. आता स्टॉकची प्राईस, आता आपण कॉल बाय करतो, समजा स्टॉकची प्राईस जर वर गेली, कॉल काय होईल, कॉलचा प्रीमियम वाढेल का कमी होईल सांगा. राईट, व्हेरी गुड. कॉमेंटमध्ये टाईप करत राहा. काय कॉमेंट करायला, त्याच्यात बी पैसे पडतात असं वाटतं की काय की आहे की नाही. आमच्या इथं एक खूप श्रीमंत माणूस आहे की त्याचं नाव नाही सांगणार, परंतु तो माणूस अक्षरशः समजा चुकून बाहेर जर पाणी राहिला बकेटात वगैरे आणि तिथं कावळे बिवळे पितील म्हणून ते घरात नेऊन ठेवते बेनं. बरोबर आहे, पैसा तर एवढा आहे चिकार की त्याला काहीच नाही, त्याला माहीतच नाही त्यानं मरणार आहे. 60-70 वर्ष वय झाले, आता थोडंसं राहिले, मस्त सगळ्या जगाला दे, तुझं जे जे काही कमवलं आहेस जगाला त्याचा फायदा होऊ दे. नाही होऊ दे ती लोक, ऐका नाही, तर किमान तुम्ही तरी ते करा. त्या पद्धतीनं आपल्याला वागलं पाहिजे. तर इथं लक्षात घ्या की प्रीमियम काय होणार आहे, करा कॉमेंटमध्ये लिहा. काय नाही, तुमचं कुणी कावळा पाणी पिणार नाही, लिहा कॉमेंटमध्ये, आहे की नाही. 10 कॉमेंट करत चला, काय फरक पडत नाही. तर इथं काय होतं, स्टॉक प्राईस प्रीमियम वाढतो. राईट. मग आता स्टॉक प्राईस जर वाढली तर कॉलचा प्रीमियम वाढतो, पुढचा काय होईल, हां सांगा, डाऊन होईल. राईट. मग स्टॉक प्राईस जर डाऊन झाली तर काय होईल, पुढचा प्रीमियम वाढेल, पण कॉलची प्रीमियम काय होईल, कमी होईल. लक्षात आला कसा परिणाम होतो. राईट. येस म्हणा. आता इथं मग काय होतं, दुसरं स्ट्राईक प्राईस. आता स्ट्राईक प्राईसचा परिणाम कसा होतो आहे की नाही. समजा इन द मनी, मी तुम्हाला चला डायरेक्ट ऑप्शन चेनवर घेऊन जातो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल स्ट्राईक प्राईसचा परिणाम कसा होतो. आता हे समजा हे निफ्टी आहे, आता निफ्टी आहे. आता इथं हे जे तुम्हाला कलरमध्ये दिसतं हे सगळं इन द मनी पकडायचं, ठीक आहे. आणि व्हाईटमध्ये जे दिसतंय ते आउट ऑफ द मनी आहे, बरोबर आहे. म्हणजे आता मार्केट समजा 16,600 चालू आहे, तर 16,600च्या सगळ्या ज्या खालच्या प्राईस आहेत ह्या इन द मनी आहेत, ITM आहेत, म्हणजे हे होऊन गेलेल्या किमती आहेत आणि ह्या वर यायच्या किमती आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्या ऑप्शनचे प्रीमियम हे जास्त असणार. का जास्त असणार, मी आता शिकवलं होतं सांगा. पुढचा व्हिडिओ ऐकायच्या आधी टाईप करा खाली. हां, राईट. ह्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू असणार आहे, त्यामुळे ह्याच्या किमती जास्त असणार आहेत, बरोबर आहे. आणि ही यायची आहेत किमती वरच्या येणार आहेत, म्हणून जसजसं ह्या जे प्रीमियम आहेत वरचे सगळे हवा आहेत, जेवढं वर जाल नुसती हवा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय टाईम आहे आणि व्हॉलेटिलिटी आहे. मग ही स्ट्राईक प्राईसनुसार कशा किमती बदलतात बघा प्रीमियमच्या, लक्षात आलं. म्हणजे OTMचे प्रीमियम हे कमी कमी होत जातात, ITMचे प्रीमियम हे खाली जसं झालं तसं वाढत जातात. ह्याच्या अपोजिटमध्ये पुढचं बघायला जर गेलं तर काय होतं आहे की नाही. हे पुढचे ITM म्हणजे काय आहेत, वरच्या स्ट्राईक प्राईस आहेत, बरोबर आहे. आणि पुढचे OTM म्हणजे काय, ते खालच्या प्राईस आहेत, त्याच्या अपोजिट, एवढंच. हे लक्षात आलं असेल. मग अशा पद्धतीनं स्ट्राईक प्राईसचा सुद्धा इथं परिणाम होत असतो. राईट. आणि मग आउट ऑफ द मनी जे ऑप्शन आहेत ते एक्सपायरीला 0 होतात, कायम लक्षात ठेवा, बरोबर आहे. आणि ॲट द मनीसुद्धा 0 होतात, म्हणजे सेम स्ट्राईक प्राईस आणि स्टॉक प्राईस जर सेम असेल, बरोबर. कारण ते मायनस म्हणजेच काय आहे, लक्षात आलं, बरोबर. त्याच्यातून स्टॉक प्राईस म्हणून स्ट्राईक प्राईस मायनस करावं लागेल. आणि कुठल्या कुठल्या ऑप्शनला प्रीमियम असणार आहे, जो इन द मनी आहे. राईट. म्हणजे जसं 500 आहे आणि 450च्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम किती असेल, 50 असेल. किती सोपं आहे, बरोबर. त्याच्यातून ते मायनस करा, बस, दॅट्स ऑल. तर अशा पद्धतीने स्ट्राईक प्राईसचा परिणाम होत असतो. नेक्स्ट घटक आहे टाईम. एक्सपायरीला किती टाईम बाकी आहे, किती दिवस बाकी आहे, त्याच्यावर पण खूप इम्पॉर्टंट आहे. समजा उदाहरण घेऊ आपण, ही 15 लाखाची कार आहे गृहीत धरा, राईट. आणि आपण याला इन्शुरन्स काय झालं केलं म्हणून आपण इन्शुरन्स काढतो, म्हणजे प्रीमियम देतो दर महिन्याला. किती देतो समजा, एक उदाहरण, आता कमी जास्त असेल ते हे पकडू नका, नाही 5,000 कसं, असं नाही. एक आपण फॉर एक्झाम्पल पकडलं की 5,000 रुपये आपण प्रीमियम देतो, राईट. आणि जर 3 महिन्याचा जर इन्शुरन्स काढायचा असेल तर किती प्रीमियम द्यावं लागेल, 15,000. म्हणजे किती कव्हरेज पाहिजे, आहे की नाही. तसंच सेम आहे, सेम याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे एक्सपायरीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इथं गेलो आपण, आता हे निफटी फिफटी, होय, आता ही 9 जूनची एक्सपायरी आहे येणारी, बरोबर.
म्हणजे ह्या आत्ताच्या करंट एक्सपायरीमध्ये आता जर तुम्ही पुट बाय करायचं, तुम्हाला वाटतं की बाबा निफ्टी पडणार, राईट, तर 16,500चा इथं पुट कितीला आहे, 105 106ला आहे, राईट. हे म्हणजे 1 महिन्याचं कवर आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी बाय करून ठेवले आणि त्याला हे कवर केलं, बरोबर आहे. समजा तुम्ही SBI बाय केलं आणि त्याला हे कवर आहे, अगेन तसं निफ्टी बाय केलं, समजा फ्युचरमध्ये बाय केलं आणि हे पुट आपण कवर लावून ठेवलं, स्टॉप लॉस समजा, आहे की नाही, इन्शुरन्स आहे. 16 जूनचा जर आपण ते म्हणजे नेक्स्ट एक्सपायरीचं जर घ्यायचं म्हणलं तर कितीला येईल ते, 184 188. त्याच्यापेक्षा नेक्स्ट एक्सपायरी जास्त कवर घ्यायचं म्हणलं तर आपल्याला जास्त पैसे चुकवावे लागणार, 250 रुपये, राईट. आणि जुलैचं कवर बघा, अजून 5-6 एक्सपायऱ्या लांब गेलो तर ते कवर मला कितीला मिळते, 410 412, राईट. ऑगस्टचं कवर घ्यायला गेलो कितीला मिळेल, बरोबर 500, इथं 500च्या आसपास. म्हणजे या पद्धतीनं हे आपल्याला परिणाम होतं. हे लक्षात आलं एवढं उदाहरण. वाय असं यस असं टाईप करा, आहे की नाही. ऑप्शन हॅव अ लिमिटेड लाईफ स्पॅन, व्हॅल्यू इज अफेक्टेड बाय द, आहे की नाही, पॅसेज ऑफ टाईम. मग टाईम जर जेवढा जास्त राहील तेवढा प्रीमियम काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढा एक्सपायरीला टाईम कमी राहील तेवढा प्रीमियम काय होत जाईल, कमी होत जाईल. एवढं समजलं. नेक्स्ट म्हणजे काय आहे, ऑप्शन हे बर्फासारखे आहेत. आता जसं आपण एक उदाहरण घेतलं की बाबा निफ्टीचा आपण पुट बाय केला आहे 500ला, 3 महिन्यानंतरचा पुट बाय केला 500ला, बरोबर आहे. म्हणजे तो 500ला आहे, मग 2 महिन्यानंतर काय होईल ते 300लाच होईल. पुन्हा 1 महिना जर जवळ एक्सपायरी आली 150ला होईल आणि एक्सपायरी दिसली तर काय होईल, तो 0 होईल. म्हणजे ह्याच्यावर थिटाचा परिणाम होतो, आहे की नाही. समजत नसेल थिटा तर मला येऊन भेटा ऑनलाईन. तर थिटा म्हणजे काही नाही, अमाऊंट ऑफ ऑप्शन डिक्रीज, म्हणजे किती ऑप्शन कमी होतो किती दिवस राहिल्यावर. जसं दिवस कमी होत जातील तसं त्या प्रीमियमसुद्धा कमी होत जातो, त्याला थिटा म्हणतात. थिटा, डेल्टा, गामा ही, किंवा ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स सगळं शिकायचं असेल तर तुम्ही आणि 400-500 रुपये खर्चाची तयारी असेल तर मी तुम्हाला हे पण ऑफर देतो. बेस्ट 15,000चा कोर्स आहे, जगातलं सगळं नॉलेज याच्यात शिकवलेलं आहे. हे करावं असं नाही, यूट्यूबवरचं सुद्धा फ्रीमध्ये सगळं आहे, राईट. पण ह्याच्यात सिस्टमॅटिक मी लाईव्हमध्ये सगळं करून दाखवले, आमच्या टीमनं हार्डवर्क घेतलेलं आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला सिस्टमॅटिक शिकायचं असेल एकदम स्टेप बाय स्टेप तर 15,000चा कोर्स आहे, 98% डिस्काउंट दिलं आहे, 999ला आहे. त्यात पण तुम्हाला कुणाला सांगू नका, आणि कुणाला सांगितलं तर त्याला सांगा की तू कुणाला सांगू नको. SMT50 हा कोड द्यायला आहे तुम्हाला, प्रोमो कोड 499 रुपयात पडेल, बरोबर. करायचं असेल तर स्टेप बाय स्टेप करा, शिका, राईट. आणि याच्यात पुन्हा लाईफ टाईम पण वेगवेगळे आहेत, त्याच्यात तुम्ही करू शकता, आहे की नाही. तर या पद्धतीने पण जाऊ शकता. मग आता कुठला पॉईंट राहिला आपला, व्हॉलॅटिलिटी. बऱ्याच लोक कन्फ्यूज आहेत की व्हॉलॅटिलिटीमुळं नेमकं कसं करायचं, काय करायचं, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, काय समजत नाही त्यांना, आहे नाही. मग हे व्हॉलॅटिलिटी काही जण तर लक्षच देत नाहीत, हे काय भानगड आहे की नाही. फक्त हिरवं दिसलं अरे बाय 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 बाय, कॉल 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 कॉल, लाल दिसलं अरे पुट 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 पुट, अरे अशानं उठ 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 उठशील ना का, पण नाहीच समजत लोक. मग आता बघा, मग काय समजा उदाहरण घ्यायचं जर म्हटलं, आपण एक उदाहरण घेतो. एखादा समजा मस्त असा मस्क्युलर बॉडीवाला, हेल्दी, आहे की नाही, टुणटुणीत गुटगुटीत माणूस आहे की नाही, एकदम हेल्दी आहे. एक इन्शुरन्स काढा, एक इन्शुरन्स एजंट आहे समजा. कुणाला प्रीमियम जास्त लावेल, त्या गुटगुटीत हेल्दी माणसाला प्रीमियम जास्त लावेल का एक ढोला ढबाला माणूस आहे, आजारी पडतो, साधा खा 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 खात राहतो, ह्या दोघांपैकी मग कुणाला, 1 का 2 टाईप करा आणि खाली. हेल्दी माणसाला जास्त इन्शुरन्स लावेल, प्रीमियम लावेल का जाड्या माणसाला, आजारी माणसाला लावेल. हेल्दी माणसाला असेल तर 1 टाईप करा, जाड्याला वाटत असेल तर 2 टाईप करा, राईट. तर येस केलं का टाईप. शुड वी म्हणजे की आपल्या दोघालाही इन्शुरन्स सेममध्ये मिळेल का, नाही. हेल्दीला कमी प्रीमियम लागेल आणि जी जाडे आहेत, आहे की नाही, कधी काय होईल त्यांचं काही गॅरंटी नाही, अशाला मात्र जास्त प्रीमियम लागेल. तसंच आहे व्हॉलॅटिलिटी. म्हणजे काय होईल की ह्याचं जीवन व्हॉलाटाईल आहे.
हे कधीही गचकू शकतंय. राईट. जरा हे मस्क्युलर वगैरे मसल बिसल दिसायला जरा टेस्टी आणि मस्त हँडसम दिसायला, हेल्दी दिसायला, तर ते जास्त दिवस जगू शकतो, म्हणजे वॉलॅटिलिटी कमी आहे. बरोबर आहे. तर मग प्रीमियम वॉलॅटिल जास्त असेल त्याला लागेल का नाही, राईट. म्हणजे हाय इम्प्लाइड वॉलॅटिलिटीला हाय प्रीमियम लागेल, लो इम्प्लाइड वॉलॅटिलिटी असं असेल तर लो प्रीमियम लागेल. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला. मी प्रयत्न करतो आहे, मला माहिती आहे हे कन्सेप्ट खूप हार्ड आहेत, पण मी तुम्हाला एकदम हार्ड भाषेत, म्हणजे एकदम सोप्या भाषेत करून समजावतो आहे. तुम्हाला खरं सांगतो मनातून, ज्या व्यक्तीला ना की तुम्हाला फक्त इम्प्रेस करायचं आहे ना, ते साधा गोष्टसुद्धा एकदम त्याला पाणी पाला लावून उगा हार्ड करून सांगतील. पण ज्याला खरंच तुम्हाला समजवायचं आहे ना, खरंच त्याला शिकवायचं आहे आतून, तो त्या गोष्टी सोप्या करून सांगेल. तुम्हाला उगाच काहीतरी किचक्यात पाडणार नाही. येस, तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा. तर इफ यू वॉन्ट बिकम सक्सेस, आणि म्हणून सांगतो तुम्हाला, सक्सेसफुल जर ऑप्शन ट्रेडर व्हायचं असेल तर आय व्हीला समजून घ्या. समझो ना, कुछ तो समझो ना. बरोबर. आणि ही काय नाही, ही काय आय व्हीला आपण काय कॅल्क्युलेट करायचं, बरेच जण कॅल्क्युलेटर घेऊन बसतात आणि ते हे काढ, त्याच्यातून ते काढ, ती एक्सेल डाऊन कोड त्याच्यातून ते घाल, ह्याच्यातून ते घाल, त्यातून ते काढ, आहे की नाही. तोपर्यंत मार्केट संपलेलं असतं आणि बाय कधी करणार बे. बरोबर आहे की नाही. आहे की नाही. आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचे, ह्या सगळ्या व्हॅल्यू NSEवर मिळतात. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी ऑलरेडी अवेलेबल असतात. उदाहरणार्थ इथं आता इथं आय व्हीचं आहेच. बरोबर. आता इथं मी हा हे बघा, हा आय व्हीचा कॉलम आहे. आपल्याला काही डोकं चालवायची गरज नाही, राईट. तर त्या व्हॉलॅटिलिटीनुसार तुम्ही हे करू शकता. बरोबर. ही व्हॉलॅटिलिटीसुद्धा बऱ्याच घटकावर असते, आहे की नाही. ह्या प्रत्येक एका पॉईंटवर सुद्धा खूप मोठा व्हिडिओ, एका ह्या व्हॉलॅटिलिटी पॉईंटवर मी 24 तास बोलू शकतो तुमच्याशी. बरोबर आहे. बोर नाही करणार, शॉर्टमध्ये सांगतो. पण ह्याच्यावर डिटेल कशावर पण, ह्यातल्या कुठल्याही पॉईंटवर किंवा ह्यातले पॉईंट सोडून कुठल्या पॉईंटवर व्हिडिओ पाहिजे ते खाली सांगा, राईट, डिस्क्रिप्शनमध्ये. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. असं म्हणू नका सर बाप पॅटर्नवर व्हिडिओ बनवा, MMMवर व्हिडिओ बनवा, असलं कॉमेंटमध्ये टाकू नका. बाप आणि MMM हे जे कोर्सेस आहेत किंवा हे जे नॉलेज आहे, हे आपण डिराईव्ह केलेलं आहे. बरोबर. इनोव्हेट केलेलं आहे, क्रिएट केलं आहे. हे जगात कुठे मिळणार नाही. ते फक्त चार्ट कमांडोचं आहे, लक्षात घ्या. पण SMT कोर्स आहे किंवा बाकीचे हे टेक्निकल ॲनालिसिस आहे, हे पॅटर्न्स आहेत, ट्रिअँगल बेंगल, हे सगळं जगात सगळ्याला माहिती आहे. आणि बोंबललं जे सगळ्याला माहिती आहे त्याचा काय कुणाला जास्त त्याच्यातून प्रॉफिट मिळणं अवघड असतं. पण आपल्याला ते माहीत का असणं गरजेचं आहे की कसं फसवलं जातं, कसं फेकआउट केलं जातं, आहे की नाही, स्मार्ट मनी कसं लुटतो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ते पण नॉलेज असणं गरजेचं आहे. मग आता हे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीवर काय परिणाम होतो की बाबा हे फ्लक्च्युएशन, फ्युचर फ्लक्च्युएशन असतात ह्याच्यात. कशामुळे होऊ शकतात. एक तर हिस्टॉरिकल व्हॉलॅटिलिटी. काही स्टॉक असे मुळातच नाल असतात, म्हणजे सारखं, आहे की नाही, सारखं हालत राहतं. त्यांचं काहीतरी लफडे चालूच असतात. आयबुल हाऊसिंग फायनान्स, काहीतरी लफडं चालूच असतं. बरोबर आहे. बरेच स्टॉक आहेत असे लफड्यातले स्टॉक जे सारखे हालत असतात. मग त्यांचं हिस्टॉरिकल व्हॉलॅटिलिटी काय आहे, हे खूप महत्त्वाची आहे आत्ताच्या इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीसाठी. बरोबर आहे. किंवा काही फ्युचर इव्हेंट येणार असतात, काही त्यांचं काही रिझल्ट येणार असतात किंवा क्वार्टर, भरपूर काही गोष्टी असतात, राईट. त्याच्यामुळं सुद्धा ही वाढते. किंवा अर्निंग अनाऊन्समेंट वगैरे आहेत त्याच्यामुळं, किंवा न्यूज, काही पण न्यूज त्या स्टॉकशी रिलेटेड येऊ शकतात. त्याच्यामुळं सुद्धा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढू शकते. ह्याच्यावर आपण डिटेल निवांत, तुम्ही जर म्हणलात खाली कॉमेंटमध्ये तर मी ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल. बरोबर आहे. पण आता व्हिडिओ खूप जास्त झाला की मग लोक बोर करतात, आहे की नाही, आहे की नाही. पॉईंट टू पॉईंट बोला म्हणतात खाली कॉमेंटमध्ये. त्यापेक्षा आपलं तुम्हाला ही पॉईंट टू पॉईंट सांगतो. ह्याच्यात डिटेल पाहिजे असेल तर मला 2000 लाईक करा. बरोबर आहे. नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कसं कळणार की तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे. मिनिमम 2000, आहे की नाही. आपल्याकडे 55,000 सबस्क्रायबर आहेत आत्ता सध्या, आत्ता व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा, राईट. तर 2000 लाईक आले की मी लगेच नेक्स्ट टाकेन, नेक्स्ट 2000 आले लगेच नेक्स्ट टाकेन, किंवा टार्गेट नेक्स्ट लाईकचं मी पुढल्या व्हिडिओत देईन. तर हे टार्गेट आहे आपलं आता आपल्याला मिळून, आहे की नाही, चाहे कुछ भी हो जाए 2000 लाईक लवकरात लवकर करायचे. आता मग काय होतं, 2 उदाहरण घेऊ. REC स्टॉक आहे, हा बिचारा शांत पडून असतो, राईट. आणि आयबुलवाला हा सारखा व्हॉलॅटाईल असतो.
ही कशी मी काढली, ही इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी 24%, इथं 59%, मी कशी काढली? तुम्हाला काढता येत नाही का? माझ्याकडे काय जादू आहे का? काही नाही, फक्त जा NSEवर जा किंवा कुठल्याही वेबसाईटवर मिळेल तुम्हाला. आता समजा आपण REC घेऊया, ठीक आहे. REC कुठं आहे रे दादा? आहे ना स्टॉक, हां REC. आता हे RECचा स्टॉक आपण ओपन केला. NSEचं हे कृपा आहे आपल्यावर, अशी अचानक कधी कधी होते. REC लिमिटेड. तर इथं बघा, आता समजा 120 किंमत अशी पकडली आहे आपण कॉमन, तर याचा किती रुपये प्रीमियम आहे? 3 रुपयाच्या आसपास आहे. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी किती आहे? 24% आहे. व्हॉलॅटिलिटी ही 0 ते 100च्या दरम्यान असते, 500-200 नसते, लक्षात घ्या, ही माहीत असू द्या. 24% बरोबर आहे. मग याचा प्रीमियम 3 रुपये. पण तिथंच जर आपण आयबुल फायनान्स घेतलं, किंमत सेम आहे, जवळपास म्हणतो. नाही सर 0.5चा फरक आहे त्यात, असलं डोकं चालवू नका, आहे की नाही. जवळपास इथं काय करतो, आता आयबुलची एक किंमत सेम आहे समजा, जवळपास आहे. आयबुल फायनान्स आहे का? काढून टाकलं का? नाही आहे. तर हे आयबुल फायनान्स 120, बघा त्याची पण किंमत 120च आहे. पण ह्या बेण्याचा प्रीमियम 9-10 रुपये आहे, त्याचा 3 रुपये होता. लक्षात घ्या. का? हे काहीतरी कुठानं करत असतं, व्हॉलॅटिलिटी असते बघा. इथं व्हॉलॅटिलिटी बघा, म्हणजे जवळपास 58%च्या आसपास आहे. इकडे बघितलं तर हे 63% आहे. आपण 59-60 पकडा, राईट. आता हे म्हणजे किती झालं? तिप्पट प्रीमियम आहे याचं. हे प्रीमियम काय 120च आहे ना स्ट्राईक प्राईस, तर दोघांची स्ट्राईक प्राईस तर सेम आहे ना दादा. तुम्हाला लक्षात आलं का दादा? करा एक वादा, अभ्यास करा थोडा जादा, राईट. खरंच सक्सेस व्हायचं असेल तर, नाही तर टाईमपास करायचं असेल तर येऊ नका, जॉब वगैरे पण बघा. आता बघा इथं REC 120च आहे, दोघांची बी सेमच प्राईस आहे, पण ह्याची व्हॉलॅटिलिटी 24% आहे, बरोबर. त्यामुळे हे काय आहे, लेस एक्सपेन्सिव्ह, म्हणजे स्वस्तात आहे, 3 रुपयात मिळतो आहे की नाही. आणि आयबुलचं काय व्हॉलॅटिलिटी, किंमत तेवढीच आहे, पण 59% व्हॉलॅटिलिटी आहे, त्यामुळं हा थोडा महाग आहे. हे लक्षात आलं. प्रीमियम कशामुळं? तर व्हॉलॅटिलिटी खूप इम्पॅक्ट करते. हाय इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी असेल तर हाय ऑप्शनची प्राईस असणार. लो म्हणजे स्वस्त का महाग, हे कशावरून ओळखणार? इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीहून ओळखणार तुम्ही, लक्षात घ्या, आहे की नाही. समजा एखाद्या की बरेच जण सगळ्यात मोठा शेअर किती आहे, समजा 75,000चा शेअरसुद्धा स्वस्त असू शकतो आणि 9 रुपयाचा शेअरसुद्धा महाग असू शकतो, हे लक्षात घ्या, आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्टेप बाय स्टेप शिकूया. सगळंच माझ्याकडून एकदाच अपेक्षा करू नका, कारण मला एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे अख्खा दिवस जातो. त्याचे पॉईंट आऊट काढा, पुन्हा त्याला PPTत कन्वर्ट करा, पुन्हा ते बोला, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही माझं हार्डवर्क, कारण माझ्या मागे 12 भानगडी, खूप वेळ हा पदार्थच नाही आहे, तरीसुद्धा तुमच्या प्रेमापोटी आणि तुमचा रिस्पॉन्स बघून मी कंटिन्यू येत असतो. त्यामुळे तुम्ही बिलकुल शेअर करा, लाईक करा, म्हणजे रिस्पॉन्स मला दिसेल आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. मग आता ॲडव्हान्स ट्रेडर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेडर हा या व्हॉलॅटिलिटीचा फायदा घेत असतात, बरोबर आहे. म्हणजे इव्हेंट आहे, इव्हेंटला व्हॉलॅटिलिटी वाढणार आहे, इव्हेंटला सेल करतात. आता तुम्हाला कित्येकदा बघा, इव्हेंटला पुट आणि कॉल दोन्हीचेही प्रीमियम पडतात कधी कधी. तुम्हाला अनुभव आला असेल, कोणाकोणाला आला आहे कॉमेंटमध्ये सांगा. त्याचं कारण आहे की इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. आणि हे बेनं आहे का नाही, म्हणजे सगळं मार्केट धुवून गेलं त्याच्यात सगळं. म्हणजे त्या जो ऑप्शन आहे 10 रुपयापासून तो 200 रुपयावर गेला आहे, आणि हे 200 रुपयाला बाय करतं आणि पुन्हा कॉमेंटमध्ये विचारतं सर आता काय करू. हा माझ्या डोक्यात आता काय करणार आहे, इव्हेंटचा दिवस आहे, सगळं संपलं आहे की नाही, त्यांनी सगळं झाडून नेलं आणि हे बेनं 200ला घेऊन बसले 10 रुपयाचं ऑप्शन. झापशीर येतो, 90वर येतो, 80वर येतो, आणि हे पुन्हा त्याला ॲव्हरेज करत बसतं. आणि कोण हे सो कॉल ट्रेनर त्यांना सांगतात ॲव्हरेज करा, काय हरकत नाही, लॉसमध्ये आहात, ॲव्हरेज करा. अजून कितीला साहेब 90ला आला, अजून ॲव्हरेज करा. साहेब 80ला आला, अजून ॲव्हरेज करा. साहेब 70 ॲव्हरेज, 30 ॲव्हरेज, 10 ॲव्हरेज. अहो साहेब 0 झाला.
हे सगळे मूर्खपणाचे धंदे आपल्याला बंद केले पाहिजेत आणि अशा लोकांना फॉलो करणं बंद केलं पाहिजे. त्यामुळं लक्षात घ्या की ऑप्शन ॲव्हरेज करत नाहीत. हा आईस आहे, बर्फ आहे, बरोबर. ह्याला कसला ॲव्हरेज करताय डोंबल्याचा, बरोबर. त्यामुळं लक्षात ठेवा. याच्यानंतरचा जो फॅक्टर आहे इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट जो असतो हे कॉल, इंटरेस्ट रेट वाढले की कॉल वाढतो, पुट पडतो, आणि इंटरेस्ट रेट कमी झाले की कॉल पडतो, पुट वाढतो. काय लॉजिक आहे याच्या मागं? काय नाही, कशाचं डोंबल्याचं लॉजिक, सिम्पल आहे. आता मला सांगा, ऐका नाही, समजा कुठलाही एक आपला प्रीमियम आहे ऑप्शन. समजा माझ्याकडे 1,00,000 आहेत, बरोबर आहे. 1,00,000 रुपयाचा मला शेअर घ्यायचा आहे, बरोबर. पण इथं इंटरेस्ट रेट वाढला, मी काय करेल, इथं मला चांगला बँकेत इंटरेस्ट रेट मिळतो आहे, तर यातले 95,000 रुपये मी बँकेत ठेवेन आणि 5,000 रुपयात मी काय करेल, कॉल बाय करेल. लक्षात आलं का? म्हणजे ही 95,000 व्याज खाण्यासाठी इथंच राहू दिले, मी बँकेत टाकले. कारण मी 1,00,000चा स्टॉक कशाला घेऊ, बरोबर आहे. इथं इंटरेस्ट रेट जास्त आहे, तर मग इथं काही लोक असं करतात, सगळेच करतात असं नाही. मग त्यामुळं काय होतं की कॉलची किंमत वाढते. हे लक्षात आलं का? आणि मग पुढची पडते. ह्याच्या अपोजिट समजा इंटरेस्ट रेट खूप कमी झाले, तर मग बँकेत ठेवले काय आणि शेअरमध्ये ठेवले काय. म्हणून मग मी काय करतो, 5,000चा कॉल घ्यायच्याऐवजी मी डायरेक्ट 1,00,000चे शेअरच घेऊन टाकतो, राईट. मग काय करते, कॉलची किंमत पडते. लॉजिक समजायला लागलं का? कॉमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत असं कोणी समजावून सांगितलं होतं का? हे तुम्हाला माहीत होतं का? खरं सांगा. ऐका, तुम्ही ॲप्रिशिएट जर केलं, तर मला मोटिवेशन जर दिलं, तर बिलकुल मी आणखी तुम्हाला आतलं सगळं बाहेर काढेल आणि आणखी जास्तीत जास्त शिकवायचा प्रयत्न करेल, बरोबर आहे. तुम्हाला आवडा लागले का? हे पॉईंट्स तुम्हाला पटत आहेत का? हे सगळं मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि डिव्हिडंड हा पॉईंट तितका महत्त्वाचा नाही आहे, पण जे डिव्हिडंड रिलेटेड स्टॉक्स असतात, त्याचे जे डिक्लेरेशन डेट असते वगैरे वगैरे, तिथून स्टॉक पाडायला लागतो. म्हणजे समजा असा हा स्टॉक गेला आहे, समजा हा 500ला गेला, राईट, आणि डिक्लेरेशन डेटनुसार तो खाली पाडायला लागतो. इथे 450 वगैरे असा खाली येतो, बरोबर आहे. हे पडतो, मग इथं पुटची किंमत वाढते, राईट, आणि मग कॉलची डाऊन होते. तर अशा पद्धतीनं डिव्हिडंडचा सुद्धा परिणाम होत असतो. आणि हे सगळे फॅक्टर आहेत. परत एकदा रिवाईज करूया. तुम्ही नोट्स काढल्या नसेल तर पॉज करून करून बघा, रिपीट करा, अगेन अँड अगेन बघा, जोपर्यंत डोक्यात घुसत नाही तोवर बघा, राईट. बार बार बघितल्यानं नक्की घुसणार. काय की तुम्ही म्हणाल, सर मी नवीन आहे सर, मला नाही कळत सर, मला जरा हाताला धरून बसवून शिकवा सर. काही मी हाताला धरूनच आहे, तुमच्यासोबतच आहे, फक्त डबल डबल रिपीट बघा, काही हरकत नाही, बरोबर आहे. सक्सेसफुल ट्रेडर हा जन्मताच नसतो, कष्टानंच बनतो, एक लक्षात ठेवा, राईट. पुन्हा एकदा सगळे पॉईंट रिपीट करूया की प्राईस त्या स्टॉकची काय आहे याच्यावर त्याची किंमत प्रीमियमची अवलंबून असते, कमी जास्त होऊ शकते. त्याची स्ट्राईक प्राईस कुठली तुम्ही निवडताय त्याच्यावर कमी जास्त होऊ शकते. अमाऊंट म्हणजे टाईम किती एक्सपायरीला बाकी आहे, किती दिवस बाकी आहेत, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. व्हॉलॅटिलिटी, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वगैरे हे किती आहे त्या स्टॉकची, त्याच्यावर परिणाम होतो. ती कुठून बघायची, NSEवर कशी चेक करायची, हे पण सगळं सांगितलं मी. इंटरेस्ट रेटचा कसा परिणाम होतो त्याचं लॉजिकसह सांगितलं आहे, आणि डिव्हिडंडचा कसा परिणाम होतो. तर हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेत मित्रो. ह्याची पूर्ण प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, बरोबर आहे. आणि हा SMT50 पण मी कोर्स सांगितलेलाच आहे तुम्हाला, तसं काही विषय नाही. आणि माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. प्रॅक्टिस तुम्ही कराल. तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर कसं वाटलं, शिकायला काय काय मिळालं, कॉमेंटमध्ये डिटेल लिहा, काय हरकत नाही. म्हणजे दुसऱ्यालासुद्धा मदत होईल, आहे की नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.